यादव या ठिकाणी आघाडीवर आहेत। इथे खरं तर लालूंचा परंपरागत मतदारसंघ, मात्र तेज प्रताप यादव लालूंचेच पुत्र, त्यामुळे महुआमधून ते आघाडीवर आहेत। एनडीए 113 जागांवर पोहोचलेली आहे, महाआघाडी 81 जागांवर। एनडीए आणि महाआघाडी या ठिकाणी आपण पाहतो तर आरजेडी आणि भाजप यांच्यामध्ये खरी टक्कर। एक नंबरचा पक्ष या ठिकाणी आता आरजेडी ठरताना दिसतो। 67 जागांवर आरजेडीने आघाडी घेतली आहे, तर भाजप 62 जागांवर आघाडी। तर अलीनगरमधून भाजपच्या मैथिली ठाकूर यांची आघाडी कायम आहे। मैथिली ठाकूर भाजपच्या अलीनगरमधून उतरलेल्या आहेत निवडणूक रिंगणात। मैथिली ठाकूर यांची आघाडी आता कायम असल्याचं दिसतंय। कमळ विरुद्ध कंदील, बिहारमध्ये आता दोघांमध्ये टशन पाहायला मिळते। या ठिकाणी चिराग यांचा पक्ष, चिराग पासवान यांचा पक्ष अंधारात आहे, तर तिसऱ्या स्थानी नितीश कुमार आहे, चौथ्या स्थानी या ठिकाणी काँग्रेस आहे। नक्कीच कमळ विरुद्ध कंदील अशी ही लढत बिहारमधली दोघांमध्ये टशन पाहायला मिळते। तर 62 जागांवर भाजपची आघाडी आणि 67 जागांवर आरजेडीची आघाडी आहे। अवघ्या काही जागांचा आता फरक आहे। एनडीएला मॅजिक फिगर गाठण्यासाठी 116 जागांवर एनडीए आणि महाआघाडी 81 जागांवर आघाडीवर आहे। भाजप 65 आणि आरजेडी 67 जागांवर आघाडीवर। नक्कीच चिराग यांचा पक्ष अजून तरी अंधारात आहे। अद्याप एकही जागावर आघाडी चिराग यांच्या पक्षाला मिळालेली नाहीये। तर तिसऱ्या स्थानी नितीश कुमार आहेत, चौथ्या स्थानी काँग्रेस आहे। तर 116 जागांवर एनडीएने आघाडी घेतलेली आहे, महाआघाडी 86 जागांवर आघाडीवर आहे आणि टक्कर जी पाहायला मिळते ती भाजप विरुद्ध आरजेडी अशीच पाहायला मिळते। आणि सुरुवातीच्या कलानुसार आरजेडी आता हा सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय। आरजेडी 72 जागांवर आघाडीवर आहे। सुरुवातीच्या कलानुसार आरजेडी सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। एनडीए 114 जागांवर आघाडीवर, तर महाआघाडी 86 जागांवर आघाडीवर आहे। जेएसपी 4 जागांवर प्रशांत किशोर यांना देखील आघाडी मिळाली आहे। नक्कीच एनडीए 114 जागांवर आघाडीवर आहे। 205 जागांचे हे कल आपण पाहतोय। 243 चा त्या ठिकाणी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान, 205 जागांचे हे कल, त्यात एनडीएनं आघाडी घेतली आणि सगळ्यात मोठा पक्ष सध्या आरजेडी आहे, 72 जागांसह पुढे आहे। भाजप 65 आणि सगळ्यात मोठा पक्ष या ठिकाणी ठरताना दिसतो तो म्हणजे आरजेडी। आरजेडीना एनडीएला मोठी टक्कर दिली आहे, कारण इतर पक्ष फार चांगली कामगिरी करताना दिसत नाहीत। आरजेडी 72 जागांवर आघाडीवर आहे। काँग्रेसच्या जागा जर वाढल्या असत्या तर आरजेडीला साथ मिळाली असती आणि महाआघाडी आणि एनडीए यांच्यामध्ये आणखी काटेकी टक्कर झाली असती। तर एनडीए आता 114 जागांवर आणि महाआघाडी या ठिकाणी 89 जागांवर पोहोचली आहे। नक्कीच 65 जागांवर भाजपची आघाडी, आरजेडीची 75 जागांवर आघाडी। सुरुवातीच्या कलांनुसार आरजेडी सर्वात मोठा पक्ष ठरल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय। आरजेडी आणि भाजप यांच्यातली ही टक्कर मगासपासून आपण सुरू आहे। सगळ्यात मोठा पक्ष आरजेडी सुरुवातीच्या कलांनुसार ठरलेला आहे। तर 2020 मध्ये आरजेडीला 77 या ठिकाणी जागा मिळालेल्या होत्या आणि त्या जागांपर्यंत आरजेडी आता या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळते। आरजेडी या ठिकाणी 75 जागांवर आघाडीवर, तर भाजप या ठिकाणी 65 जागांवर आघाडीवर आहे। भाजप गेल्या वेळेला 80 जागांपर्यंत पोहोचली होती, तर जेडीयू 45 पर्यंत पोहोचली होती, मात्र जेडीयू तेवढी कामगिरी करताना दिसत नाही। आता एनडीए सुरुवातीच्या कलांमध्ये आपण पाहतो एनडीए आणि महाआघाडीमध्ये आता जोरदार टक्कर। एनडीए आता 110 वर आलेली आहे, तर महाआघाडी या ठिकाणी 89 जागांवर, म्हणजे काटेकी टक्कर अद्यापही सुरू आहे। लढाई अद्याप